शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा कायम राहणार। मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता अजून महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही। जानेवारीचा हप्ता उशिरा मिळाल्यानंतर आता फेब्रुवारीचा देखील हप्ता रखडल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त आहे। जागतिक तेल बाजारावर युद्धाचा तात्काळ परिणाम। कच्च्या तेलाचे दर $65 वरून $73 पर्यंत पोहोचले। हार्मुजच्या समुद्रधुनीत इराणचा इंधन वाहू नौकेवर हल्ला। गावात घेतली पहिली कृषी मंत्रिमंडळ बैठक। शेतकऱ्यांसाठी 27,500 कोटींच्या योजनांना मंजुरी। शेतकरी कल्याण वर्ष 2026 अंतर्गत देशातील पहिली कृषी मंत्रिमंडळ मध्य प्रदेशमध्ये घेतली आहे। प्लॅन बी तयार। रशियाकडून तेल खरेदी वाढणार। इराणकडून भारताला तेल पुरवठ्याचा मार्ग बंद। भारतावर महाकाय संकट धडकणार। सध्या भारताकडे किमान 10 दिवस पुरेल इतका तेलाचा साठा आहे। कृषी विभागातील घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना पुन्हा दिलासा। अंजली दमानी यांना धक्का। तक्रारीत महाजनको यांनी बीड येथील पोलिसांकडे दाखल केलेल्या 40 तक्रारींचा उल्लेख करण्यात आला होता। कांद्याचे 150हून अधिक कंटेनर अडकले। युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे दुबई मार्केट सध्याला बंद आहे। कांदा उत्पादकांवर आर्थिक आपत्ती आलेली आहे। पीक विमा योजनेतून भांडवल उभारणी। केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा हवेत विरली। शेतकऱ्यांच्या पदरी निराशा। प्रयोग जरी राबवला गेला तरी जवळपास शेतकऱ्यांना किमान 10% रक्कम भेटणे अपेक्षित होते। युद्धाचा शेतीवर घाला। निर्यात ठप्प। खते इंधन मागण्याची भीती। इराण इस्रायल संघर्षाचा भारतीय कृषी बाजारावर परिणाम। बासमतीचे भाव 2 दिवसात 60% घसरले। खताचा किमतीत वाढीचा धोका। युद्धामुळे जगभरात हाहाकार। भारतासह अनेक देशात शेअर बाजारांमध्ये लक्षणीय घसरण। मात्र रशियन शेअर बाजारात मोठा आनंद। इराण इस्रायल या देशातील युद्धामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे। 3 वर्षानंतर गारपीट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। गारपिटीमुळे आमच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। 2-3 वर्ष आम्ही आर्थिक अडचणीत दिवस काढले, असे शेतकरी म्हणत होते। अनुदानित खत शेतकऱ्यांऐवजी जाते थेट व्यापाऱ्यांच्या घशात। रासायनिक खतांच्या सोसायट्या कागदोपत्रीत। आणखी 5 सोसायट्या स्थापनाची तयारी सुरू आहे। भारत स्थैर्याच्या बाजूने। युद्धस्थितीवर मोदींनी स्पष्ट केली भूमिका। अमेरिका आणि इस्रायल इराणच्या केलेल्या भीषण हल्ल्यामध्ये मध्यपूर्व युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। कर्जमाफी प्रक्रिया गतिमान। थकबाकीदारांना दिलासा। जिल्ह्यातील 1.5 लाख खातेदारांचे 1,500 कोटींवर कर्ज थकीत। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर आता हालचाली गतिमान झाल्या आहेत। थकबाकीदारांनो सावधान, आता स्मार्ट मीटरद्वारे कापला जाणार वीज पुरवठा। जिल्ह्यातील 2,000 थकबाकीदारांचा वीज पुरवठा केला संचलित प्रणालीद्वारे बंद। जिल्ह्यातील परिस्थिती व करण्यात आलेली कारवाई। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी तब्बल 5,975 कोटींची मागणी। कर्जमाफीबाबत उच्चाधिकार समितीच्या शिफारशींची प्रतीक्षा। 500 कोटींच्या निधीचे वितरण सुरू। खामेनी परवाचा अस्त। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात अली खामेनी यांचा मृत्यू। इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा व 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी। 2-3 दिवसात नव्या नेतृत्वाची निवड। 21,000 हेक्टरवर नुकसान। जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले शेती पिकांचे क्षेत्र तब्बल 21,425 हेक्टरवर पोहोचले आहे। शेतकरी कर्जमुक्ती पतसंस्थांसह व्यापारी सहकारी बँकांच्या कर्जाचाही समावेश करा। शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील हजारो नागरिक परदेशात अडकले। अमेरिका आणि इस्रायलचा इराणसोबत सुरू असलेला युद्धाचा भडका हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे। उष्णतेचा तडाखा तीव्र होण्याची शक्यता। कोरडा आणि तुलनेने उष्ण हिवाळा अनुभवल्यानंतर यंदाच्या उन्हाळ्यात देशातील बहुतांश भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो। मध्यपूर्वात युद्धाचा भडका। भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता। भारतीय रुपया कमकुवत होणार। तेलाचे वाढते दर चुकवण्यासाठी भारताला अधिक डॉलर्स खर्च करावे लागतील। डॉलर्सची मागणी वाढल्याने भारतीय रुपया आणखी डॉलर्सच्या तुलनेने कमकुवत होणार। तुम्ही नवे पर्व सुरू झाले म्हणता, पण अजित पर्व कधी संपणार नाही। रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे।
विमा कंपन्यांचे घोडे अडले कुठे? प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा कापणी प्रयोग हा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. तरी खरीप रब्बी हंगाम ओसरला तरी शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. नुकसानग्रस्तांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या. 50,000 रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.